अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी अखेर सरकारचं ठरलं। त्या लाडक्या बहिणींकडून वसुली करणार मंत्री अदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट। आता कोणत्या लाडक्या बहिणींकडून ते वसुली करणार आहेत 1500 रुपयाची, तुमचं नाव आहे का त्यामध्ये की नाही आहे, हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सरकारने योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून महिलांपुढे एक मोठी समस्या आहे। कारण की कोणत्या महिलांचे पैसे सरकार वापस घेणार आहे, कोणत्या महिलांकडून वसुली करणार आहे, याबाबतची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात खूपच लोकप्रिय ठरली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत असतात। मात्र या योजनेच्या निकषात न बसताही काही महिला योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलंय। इतकेच नाही तर चक्क पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या घटनेनंतर आता राज्य सरकारने एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तब्बल 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय। या योजनेच्या संदर्भात आम्ही राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत। या आकडेवारीच्या आधारावर स्थानिक पातळीवर छाननी करण्यात येत आहे। अपात्र लाभार्थ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल आणि पैशांची वसुली केली जाईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी झाली। या योजनेच्या अंतर्गत 2.63 कोटी महिलांनी नोंदणी केलेली आणि त्यापैकी 2.47 कोटी महिलांना लाभ दिला जात आहे। सरकारकडून अर्जाची छाननी करण्यात येत आहे। जानेवारी महिन्यात कृषी विभागाकडून आकडेवारी आली, त्याची छाननी करण्यात आली। नमो शेतकरी योजना चा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यातून 1000 तर लाडकी बहीण योजनाचा लाभ घेणाऱ्या 500 रुपये अशा प्रकारे 1,500चा लाभ दिला जात आहे। आता पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। ज्या पुरुषांच्या अकाउंटवर योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे की घरातील महिलेचे बँक अकाउंट नसल्याने त्यांनी पतीच्या बँक अकाउंटची माहिती दिली, हे तपासून पाहिले जात आहे। काही सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। तसे आढळून आल्यास त्यांच्याकडून सुद्धा वसुली केली जाईल, असं मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।